खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणजे खूप वाईट वाटलं मला ते सर्व काही बघून. म्हणजे असं रडायला येत होतं की का. हे बघा, लाडूची झोप झाली. लाडू आज 11 वाजता उठला आणि उठल्या मस्त खाऊ खाल्ला लहानचा. आणि आता आम्ही खाली आलो आहे, मस्त गार्डनमध्ये फिरायला चाललो आहे. इथे नेट नाही आहे, नेट प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ अपलोडिंगला उशीर होतो आहे. पण आता आम्ही मम्मा येईपर्यंत मम्माची वाट बघणार. हा ना पिल्लू? माझं पिल्लूचं तोंड लय बारीक झालं. आजूबाजूच्या मुलींना पाहून पाहून सगळे दिसत आहे, पण आमची मम्मा कुठेच दिसत नाही आम्हाला. हां, मम्मा लवकर येईल. हा ना लाडू? हा ना? हां, येईल. मम्मा लाडू, भूरमध्ये जायचं. बघा कुठं बसला लाडू, किती मोठी भूर आहे. भूर म्हणतो आम्ही गाडीला, भूर म्हणतो आम्ही. लाडू तू कुठं बसला बाळा? हे बघ गाली. बघितलं का? ते बघ ते बाळपाय कसं खेळते, कसे खेळताय बाल. लाडू, तुला भूर आवडली बाळा? तोंडाने आवाज काढतोय. भूर कशी चालली? मी इथंच आहे. लाव. मम्मा आले बाळा, मम्मा आले ना. आता कसं गुड वाटतंय, छान वाटतंय ना. कुठं गेली होती मम्मा? हां, आले गो, माझी बाळाची मम्मा आली. आणि चला आता मजा आली ना आता मम्माला पाहून. हां, हसायलाच लागलं बाई. खूप बारीक तोंड झालं होतं लाडूचं, मलाच पावत नव्हतं. आले ना मम्मा आता बाळा. आता हाश मम्मा आली. ते 2 दिवसात तुला संपलेलं दिसतील, कारण सगळे पोरं घेतील ना आता. आता वाजले 6:30 आणि आम्ही आलो होतो खाली चहा पिण्यासाठी. पण कॅन्टीनमध्ये चहा बंद आहे आता. चहा बंद म्हणजे कॅन्टीनचा वेळ संपला आहे. हां, कॅन्टीनचा चहाचा टायमिंग 5 पर्यंतच असतो. आम्ही जरा लेटच आलो. मग आता आपण बाहेर जाऊ. वातावरण छान आहे, म्हटलं चला लाडूला थोडंसं पाय मोकळा करू आणि लाडूला पण थोडंसं फिरवून आणू. त्या दिवशी आम्ही गेलो होतो तिकडेच हॉटेलमध्ये जाऊ आपण. आज मला उपवास आहे ना, तर सकाळी काही चहा कॉफी काही केलंच नाही आम्ही. म्हटलं चला आता तरी थोडासा चहा वगैरे घेऊ. तिथे साबुदाणा होता पण मी खाल्लाच नाही, त्यामध्ये खूप जास्त ऑइल होतं, तेल होतं, आणि त्यामुळे आम्ही दोघींनी पण नाही खाल्ला. फिरायला जायचं है ना. इकडे पूजाला तिच्या भरपूर फ्रेंड पण मिळाल्या. त्या पण चहा पिण्यासाठी आलेल्या होत्या. आणि एक मॅडम आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांची छोटीशी मुलगी अगदी सईसारखी गोड आहे. आणि सर्व मुलींना तो खूप आवडायचा ना, तर सर्व त्याला घ्यायचा प्रयत्न करायचा. पण आता तो जास्त कोणाकडे जात नाही, कारण आता त्याला सर्व माणसे समजतात, ओळखतो तो. त्यामुळे मग तो खूप वेळ नाही राहत मुलींकडे. पण मुली त्याला घेत होत्या. आणि एक छोटी मुलगी आलेली होती ना, तर लाडूला तिला हात लावायचा होता. बघा तो कसा मस्त हात लावतोय बाळाला. आणि म्हणजे कसं आहे, लहान मुलांना आहे ना, लहान मुले फार आवडतात. आणि त्याला खरंच लहान मुले फार आवडतात. लहान मुलांसोबत त्याला खेळायला आवडतं. तर त्यालाही खूप मजा वाटली थोडंसं बाहेर आल्यानंतर. मुलांना मस्त वाटतं ना. चला तर आम्ही हॉटेलकडे जात होतो. तर बाहेर आहे ना 2 मोठी ही झाडं दिसली मला. तर त्याला आहे ना पूर्ण फांद्या नाही आहे, पण कुठे कुठे नवीन पालवी फुटलेली आहे. तर खूप छान वाटलं. आणि हे हॉटेल आहे, तर इथे आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो चहा पिण्यासाठी. पण पूजाने काही चहा घेतला नाही, तर तिने थंड घेतलं, लिंबू सोडा घेतला आणि मी माझ्यासाठी चहा घेतला. मग ती बसली तिच्या फ्रेंडसोबत गप्पा मारत आणि मस्त होता चहा पिल्यानंतर. जरा फ्रेश वाटलं आणि मस्त वाटलं. बराच वेळ आम्ही तिथे होतो. त्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलकडे. अंधारही पडायला लागलेला होता थोडा आणि बाळाला पण छान वाटलं बाहेर नेल्यामुळे. तर हॉस्टेलकडे कॉलेजकडे जाण्याच्या रस्त्याला आहे ना, दोन्ही बाजूला अशी छान दुतर्फा हिरवीगार झाडं आहे आणि तिथे खूप छान वाटतं.
बस जास्त नाही हसायचं. मम्माला अभ्यास करू दे ना. याला रात्रीचाच याला लय ऊत येतो हा ना. आजी आजी कुठे आजी आजी. रात्रीचा एवढा ऊत येतो का तुला? लाडू झोपी गेला आता एवढं. बस बस लय झालं. लय खेळलं तू आता. घाबरलं घाबरलं. लाडू नाही नाही लाडू. येड तू येड बाळ आहे. किती ऊत येतो याला रात्रीचा ग. डिंग 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 दम दम दुबी दुबी दम दुडी दुडी दम दम दुडी दुडी. लाडू झोपी कर ना. रात्रीचे जवळपास 12:30 वाजले होते, पण लाडू ना लवकर झोपतच नाही. त्याला आहे ना 1, 1:30, 2पर्यंत खेळायला आवडतं. त्याला सवय लागलेली आहे ना. तो त्याच्या घरी जायचा ना तिकडे, तेव्हा ते सर्वजण त्याला 1, 1:30 वाजेपर्यंत खेळवायचे. मग तो आता त्याच टायमिंगला म्हणजे 2 वाजताच झोपतो. आणि पूजाला आणि मला दोघींना पण फार झोप येत होती. पूजा तर दिवसभर दमते स्टडी करून का होईना, पण मेंदू थोडासा थकतो आणि दमतो, त्यामुळे तिला थोडी आरामाची गरज पण होती. आणि ती लवकर झोपली. तर मग मी तिला बोलली की तू बिंदास झोपून घे, कारण तिला भीती राहते लाडू बेडवरून खाली पडतो की काय, त्यामुळे ती मधून उठायची. पण मग मी तिला बोलली की तू झोपून घे बिंदास, मी आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला, कारण तिथे वरती स्विच बोर्ड पण आहे. तर लाडू कधी कधी तिथे हात पण लावतो. आणि हे बघा कसे मम्माचे केस ओढतोय बघा. तिला उठवायचं असलं ना तर असे तिचे केस ओढतो. शहाणा. हे बघ मस्त पाऊस आला ना, किती छान पाऊस आलेला आहे. बघितलं ना तू, किती पाणी पाणी झालं. पाऊस पण आला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. आता तुझी पाळी मीच देते टाळी, आता तुझी पाळी मीच देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त बाहेर पावसाची अशी रिमझिम चालू आहे. धन्विक उठला होता सकाळी पूजा जाताना, त्याला दूध पाजून गेली. त्यानंतर तो 5-10 मिनटं झोपलाच नाही. मग मला असं वाटलं की हा झोपतो की नाही. मग मी परत त्याला थोडंसं नादी लावलं आणि झोळीत घातलं. झोळीत तो छानपैकी झोपतो. तो वरती पण बेडवर झोपतो कधी कधी. पूजा असल्यानंतर आम्ही त्याला रात्रीचं जवळच घेतो दोघींच्या मध्ये बेडवर. आणि तो बेडवर झोपला की इकडे तिकडे पूर्ण बेडवर त्याला फिरायला लागतं. झोपेमध्येच तो इकडे तिकडे जातो. म्हणून मग आम्ही त्याला आहे ना दुपारी सकाळी झोळीमध्ये झोपवतो. आणि झोळीमध्ये झोपल्यानंतर थोडा जरी हल्ला तर झोका देता येतो आणि परत झोपी जातो. म्हणून मग मी त्याला आहे ना झोळीतच झोपवते सकाळी दुपारी, आणि रात्री मग आमच्याजवळ असतो. तर काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण सांगते. जालन्यामध्ये ना काल भरपूर पाऊस झाला, म्हणजे अधूनमधून पाऊस होतो आहे. त्यामुळे खाली खूप चिकचिक आहे, ओलं आहे सर्व. आणि पूजाला काल एक्झामला सुट्टी होती, त्यामुळे मग ती दिवसभर तिचा स्टडी करत होती. आणि रूमच्या बाहेर काय आम्ही जास्त गेलोच नाही. इथल्या इथंच मी बाहेर धन्विकला खेळवत होती, नादी लावत होती. पूजा तिचा स्टडी करत होती म्हणून. आणि रूममध्येच आम्ही दिवसभर होतो. मग तुम्हाला काही शूट करून दाखवावं तेही समजत नव्हतं. म्हटलं जाऊ द्या, एक दिवस सुट्टी देऊ, आराम करू. आणि त्याच्या आदल्या दिवशी जे काही शूट केलेलं होतं ते तुम्ही बघितलं. तर असं काय आहे. आता वाजले घड्याळामध्ये 9:15. सकाळी पूजा 8:30ला गेली. रिक्षा आली होती, पण मी काही ते शूट घेतलं नाही, कारण धन्विक उठलेला होता ना. मी त्याला घेऊन बसलेली होती, कारण ती त्याच्यासमोर गेली असती तर मग तो रडला असता. म्हणून मग मी त्याला नादी लावत होती. ती मग पटकन खाली गेली, रिक्षा आलेली होती. आणि
आजचा जो पेपर आहे पूजाचा तो शेवटचा आहे, म्हणजे शेवटची एक्झाम आहे तिची. तर फायनली आता तिचे पेपर झालेले आहे आणि माझा असा श्वास मोकळा झाला आहे असं वाटतं आहे मला. धन्वीचा आवाज आला ना, त्यामुळे त्याला झोका द्यायला आली. आणि रूममध्ये ना लाईट्स गेलेल्या आहे. इथे ना लाईट्सचा खूप प्रॉब्लेम आहे. रात्रीसुद्धा जवळपास 7 ते 8 वेळेस लाईट गेली आणि फॅन बंद झाला की गरम व्हायचं इथे. आत्तासुद्धा लाईट बराच वेळ झालेली गेलेली आहे, काहीतरी काम चालू असतं त्यांचं रोजचं, त्यामुळे मग लाईट खूप वेळा जाते इथे. तर तुम्हाला वाटेल सर्वांना की ताईंना 8 दिवस आराम मिळाला आणि काहीच काम नाही आहे, फक्त दिवसभर धन्विकला सांभाळायचं, आराम करायचं, झोपायचं आणि जेवायचं. जेवण पण इथे दोन्ही वेळेला मस्त असतं. तर खरं सांगायचं ना तर मला इथे अजिबातही करमला नाही. हे 8 दिवस कसे घालवले मी ते मलाच माहिती आहे. मी एक एक दिवस आहे ना मोजायची, कधी लवकर आहे 8 दिवस जातील, कधी पूजाची एक्झाम होईल. आणि खरंच आज तो शेवटचा दिवस एक्झामचा तिचा. आज मला जाम आनंद झाला आहे. मी आज सकाळी खूप लवकर उठली की पटापट पॅकिंग वगैरे करू, तयारी करू आणि पूजा आल्या आल्या लगेच निघून जाऊ. कारण खरं सांगते तुम्हाला, मला आहे ना असं एकटं राहायची अजिबात सवय नाही आहे. मी हे 8 दिवस आहे ना खूप मुश्किलने इथे काढलेले, कारण मला अशी माणसांची सवय आहे, माणसांमध्ये राहण्याची सवय आहे. आणि आम्हाला मुलींच्या हॉस्टेलवर ठेवलं असतं ना तर मग मला इतकं काही वाटलं नसतं. पण आम्हाला इथे हॉस्पिटलच्या रूममध्ये ठेवलं ना आणि आजूबाजूला कोणीच नाही, त्यामुळे इतकं म्हणजे एकटेपणा जाणवतो आणि एकदम अशी निगेटिव्हिटी जाणवते मला इथे. असं पॉझिटिव्ह वाटतच नाही मला, त्यामुळे मी खूप घाबरते आणि रात्री पण मला झोप येत नाही व्यवस्थित, खरं सांगते. त्यामुळे मग मला आहे ना खूप भीती वाटते. हे म्हणजे इथं तसं भीतीसारखं काहीच नाही आहे, सर्वच छान आहे, ओके. रूम पण मोठा ऐसपैस आहे, बेड पण आहे, पण तरी माहीत नाही का बरं मला इथे का करमत नाही. मला असं लांब घरापासून राहायला अजिबात आवडत नाही. आणि आराम पण किती दिवस करू शकतो माणूस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, इतका 8 दिवस तर कोणी आराम करत नाही. आणि मला सतत काही ना काही काम करायची सवय आहे, त्यामुळे मला आरामाची सवय तर नाहीच आहे. आणि तरी पण मी काल आहे ना एक प्रमोशन व्हिडिओ शूट केलेली होती घरी, ती एडिट वगैरे करत होती. त्याच्यात थोडा माझा टाईमपास झाला, थोडंसं काम होतं माझं, ते करत बसली मी मोबाईलवरती, म्हणून काही वाटलं नाही मला. तर असं काही आहे. आणि 2 एक्झाम झाली ना पूजाची, तर मी धन्विकला खाली घेऊन जायची, म्हणजे तो आहे ना 11, 11:30पर्यंत झोपायचा. आणि नंतर उठला की मग थोडा वेळ मी त्याला नादी लावायची, पण नंतर मग तुम्हाला म्हणायचा बाहेर चल, मग मी त्याला बाहेर घेऊन जायची खाली, इकडे तिकडे गार्डनमध्ये नादी लावायची. आणि 1-1.5 तास नादी लावता मग त्याला असं आठवत असेल की आपली मम्मा दिसत नाही, मग तो कॉलेजच्या मुलींना बघायचा, त्या मुलींमध्ये मम्मा दिसते का असं त्याला. तर तो मला आहे ना सारखं म्हणायचा, इथून तिकडे चाल, तिथून इकडे चाल, म्हणजे त्याच्या भाषेत म्हणायचा, असा करायचा. आणि खाली सोडता पण येत नव्हतं मला त्याला खेळायला, कारण खाली खूप धूळ असते, दस्त असते ना, त्यामुळे. तर मी त्याला कडेवरच घेऊन फिरवायची, 2-3 तास मी त्याला असं कडेवरच ठेवायची. त्यामुळे मग इकडे तिकडे गार्डनमध्ये त्याला मी फिरवायची. मी लहान मुलांच्या स्कूलमध्ये पण मी त्याला घेऊन गेली होती, कारण तो नंतर खूप असा कंटाळा होता. त्याला असं वाटायचं की मम्मा दिसत नाही, मम्मा दिसली पाहिजे. आता त्याला काय वाटत असेल ते मी तर नाही सांगू शकत, पण मी त्याचं चेहरा बघून मला वाटायचं की याची मम्मी दिसत नाही वाटतं, त्यामुळे हा म्हणतोय आपल्याला इकडे चाल, तिकडे चाल, असं काय असायचं. आणि मला पण त्याचा तो केबिलवाणी चेहरा बघून खरंच खूप असं मन भरून यायचं माझं, वाईट वाटायचं की म्हणजे काय वेळ येते की आईला आपल्या बाळाला सोडून जावं लागतं आहे. आणि तरी पण तो माझ्याकडे राहतो, तो माझ्याकडे अजिबात रडत नाही. आजूबाजूच्या मुलींना बघायचा ना तो, मग त्याला असं वाटायचं आपली मम्मा इकडे का तिकडे का असं वाटायचं त्याला. आणि ज्यावेळेस पूजा आली ना रिक्षातून खाली उतरली ना काल, तर तिला बघितल्या एकदम खळून हसायला लागला आणि एकदम अशी जोरात मिठी मारली त्याने त्याच्या मम्मीला. आणि ते बघून खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणजे खूप वाईट वाटलं मला ते सर्व काही बघून, म्हणजे असं रडायला येत होतं की काय परिस्थिती आलेली आहे. आणि मी ते पूजाला बोलली नाही, पूजासमोर दाखवलं पण नाही की हा तुझ्याशिवाय राहत नाही, की तुझी आठवण काढतो. कारण मग तिचा पेपरमध्ये जीव लागला नसता, म्हणजे तिला असं वाटत असतं की आपलं बाळ आपल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी तिला असं जाणवून पण दिलं नाही की धन्विक तुझी आठवण काढतोय. म्हणजे आज शेवटची एक्झाम आहे, आता ती व्हिडिओ बघितल्यानंतर तिला कळेल, पण तोपर्यंत मी तिला असं समजूच दिलं नाही की हा तुझी आठवण काढतोय. आणि ती कॉल करायची मला पेपरच्या आधी, पेपर सुटल्यानंतर, की बाळ काय करतंय. तर मी तिला हेच सांगायची की बाळ मस्त खेळतंय, काळजी करू नको, निवांत आहे अशी म्हणायची मी. पण काल आम्ही खाली उभं होतो ना, तर काल आहे ना बराच वेळ तो आहे ना थोडासा असा
हू 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 करायचा. रडत तर नव्हता, पण त्याला असं वाटायचं मम्मी का दिसत नाही, इकडे चाल तिकडे चाल असं. मी त्याला खूप नादी लावलं. पण नंतर मग पूजाची रिक्षा येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच उभं होतो की ही येईल रिक्षातून आणि त्याला पटकन घेईल. त्यामुळे मग मी खालीच बराच वेळ तिची वाट बघत होती आणि फायनली ते आली आणि माझ्या जीवात जीव आला. असंच झालं मला. खरं सांगते, लहान मुलाचं म्हणजे कसं असतं, आई आणि मुलाचं प्रेम अगदीच वेगळंच असतं ना. आणि आता पूजाची शेवटची एक्झाम आज आणि ते आल्या आम्ही ते अजिबात थांबणार नाही. खरं सांगते, मला इथं अजिबात करमत नाही. आता ते आल्यानंतर लगेच आम्ही ना एका ताईंच्या घरी जाणार आहोत, कारण त्यांनी आम्हाला भरपूर वेळा आग्रह केला आहे आणि कॉल मेसेज पण केले की आमच्या घरी या. तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस पण पूजा आणि पूजाचे मिस्टर त्या ताईंच्या घरी राहिलेले होते, सुनीता ताईंच्या घरी. तर त्यांचा रात्री पण कॉल आलेला होता की उद्या तुम्ही किती वाजता येत आहे. तर मग मी पूजाला बोलली इथे अजिबात थांबायचं नाही, तू आली की त्याच रिक्षामध्ये आपण रिटर्न लगेच त्या ताईंच्या घरी जाऊ. आणि मग आम्ही आहे ना जालनाला आहे ना गुरुवारी सकाळी 8 वाजता जाणार आहोत, कारण बुधवार म्हणजे आज बुधवार आहे. तर आज आहे ना ट्रेनचा जो टायमिंग असतो तो रात्रीला आहे आणि इतक्या रात्रीचा आम्ही सिन्नरला नाही जाऊ शकत, कारण सिन्नर बस स्टँडवर तिथे बस राहणार पण नाही रात्रीच्या. त्यामुळे मग पूजा बोलली की आपण गुरुवारी सकाळी 8:15चं तिकीट काढू रेल्वेचं. मग आम्ही 8:15ला रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि तिथून आम्ही सिन्नरला निघून जाऊ, म्हणजे घरी जायला आम्हाला 2 तरी वाजतील. मग म्हटलं चला त्या ताईंच्या घरी आता आम्ही आज जाणार, तिथे एक रात्रभर थांबू आणि सकाळी आम्ही आमच्या घरी निघू. तर असं झालं आहे, मला कधी मी घरी जाईल आणि कधी मी ह्या रूममधून कधी बाहेर जाईल असं झालं आहे. तर चला आता चार्जिंग पण खूप कमी आहे मोबाईलमध्ये आणि मला चार्जिंगला लावायचं आहे मोबाईल, पण लाईट अजून काही आली नाही. बराच वेळ लाईट गेलेली आहे. लाईट आल्यानंतर मोबाईल चार्जिंग करते, व्हिडिओ एडिट करते, अपलोडला लावायला खाली हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, कारण तिथे वायफाय आहे म्हणून. आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ कधी येईल माहीत नाही, पण येईल. तर चला हा व्हिडिओ इथे संपवते. आवडलं तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.